या पाळज क्षेत्रामध्ये भव्यदिव्य चालू असणारा हा गणेश उत्सव आणि विशेषत्वाने एवढ्या वर्षाची परंपरा या गणेश उत्सवाला लाभलेली आहे। पाळज गणपतीची ख्याती माहीत नाही असा एकही या 4 स्टेटमध्ये एकही व्यक्ती मिळणार नाही की ज्यांना माहीत नाही। पण अक्षरशः मी गतवर्षी सुद्धा कथा या ठिकाणी केली, यावर्षी सुद्धा कथा केलेली आहे। इतका एक आगळा वेगळा आनंद आहे, हिचं नियोजन, हिचं जे वातावरण आहे आणि एक आध्यात्मिक दृष्टिकोनाने जर पाहिलं तर आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की एक वेगळं चैतन्य निर्माण होतं आणि त्या चैतन्याची जी मुभा आहे भगवान गणेशजीच्या आशीर्वादाने कृपेने ह्या ज्या संयोजक समिती आहे तिथे जे सगळं आयोजन करत आहेत बिलकुल कोणाचा कोणाला पता नाहीये, पण काम सगळं चाललेलं आहे। असं बाहेरून जर बघितलं, हे तर मला आज कळलं मी यांच्याशी चर्चा केल्यानंतर की समिती या ठिकाणी आहे, परंतु बाहेरून असं वाटतंय की हे चाललंय कसं, कोण करतोय, हे सूत्र कोण हलवतोय, असं हे सगळं या ठिकाणचं वातावरण असं आहे। म्हणजे अद्वितीय पाहायचं जर म्हटलं, सांगायचं म्हटलं की पाळज गणेश मंदिर म्हणजे 4 स्टेटमध्ये तर आहेच आहे, परंतु अख्ख्या भारतामध्येही अष्टविनायक मोठमोठे आपले आराध्य स्थान असणारे गणपतीचे आहेत, परंतु जो सोहळा, जो आनंद या ठिकाणी आल्यानंतर भासतं पाळज गणपतीमध्ये, तो काही आगळा आणि वेगळा आहे। वाणीच्या द्वारे वर्णन करण्या येण्या योग्य नाही, म्हणजे करता येणार नाही असं सुंदर चिंतन या ठिकाणी होतंय। आणि विशेष म्हणजे एक महत्वाचा मुद्दा हा आहे की या गणेश उत्सवामध्ये एरवी जिकडे तिकडे गणेश उत्सव आपण पाहतो कोण्या पद्धतीने होते, कसे होतात, पण पाळज गणेश मंदिरामध्ये इतकं सुंदर नियोजन मागील काही वर्षापासून चालू आहे। इथलं पूर्ण वातावरण एकदम आध्यात्मिक झालेलं आहे, अध्यात्ममय झालेलं आहे, शिवाय गणपतीमय वातावरण झालेलं पाळज मध्ये दिसतं, एवढं या ठिकाणी मी सांगेल।